गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता लक्ष द्या सगळ्यांनी, काल आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला जो पृथ्वी आणि पृथ्वीवरच्या एका ऑब्जेक्ट मध्ये होता, समजलं का? आणि त्याच्यावरून असा निष्कर्ष निघाला की प्रत्येक गोष्ट एकमेकांना आकर्षित करत असते वैश्विक नियमानुसार न्यूटनच्या. तसेच पृथ्वीवर पडणारी वस्तू सुद्धा पृथ्वी तिला आकर्षित करत असते. तसेच जी वस्तू पृथ्वीवर पडत असते ती सुद्धा पृथ्वीला स्वतःकडे आकर्षित करत असते. पण ती वस्तूच पृथ्वीवर पडते, पृथ्वी त्या वस्तूवर जाऊन आदळत नाही. जसं सफरचंदाचं होते, कारण की सफरचंदाचं आकारमान, सफरचंदाचं वस्तुमान, पृथ्वीचं वस्तुमान जास्त आहे, त्यामुळे ते सफरचंदाला आपल्याकडे जास्त जोरात खेचते. सफरचंदावर पृथ्वी जाऊन आदळत नाही. आणि पृथ्वी भोवती जे ऑब्जेक्ट फिरत असतात, रिव्हॉल्व होत असतात, ते त्यांच्या ऑर्बिटरी स्पीडमुळे, समजलं का? ते कशामुळे रिव्हॉल्व होतात? बरोबर, ऑर्बिटरी स्पीडमुळे. तसंच आज आपण बघणार आहोत मग हा जो फोर्स आहे पृथ्वीवर, ज्याला आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. दोन शब्द आहेत इथे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. लक्ष द्या इकडे, सायन्समध्ये आपण प्रॉब्लेम फिजिक्स शिकत आहोत, त्याच्यात आज आपण बघतोय दोन शब्दांचं माहिती, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. समजलं का? आता ग्रॅव्हिटेशनल बद्दल तुम्हाला माहिती झालं, समजलं का? इट्स अ वन काइंड्स ऑफ अट्रॅक्शनल force which arises between two body having definite masses, that is called gravitational force. Okay, so secondly we have one word, that is acceleration. It's called मराठी त्वरण. ह्याला मराठीत आपण म्हणतो त्वरण. वरण आणि रोडगे नाही बरं, त्वरण आहे, समजलं का? नाही तर वांग्याची भाजी वरण रोडगे सुरू, तसं नाही, हे त्वरण आहे, हे वेगळं आहे जरा. तर त्वरण म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं, समजलं का? म्हणजे सायकलही असली तरी तुम्ही चांगली ॲक्सलरेट करता. आता हल्ली तर गिअरच्या सायकल आहेत, पण आपल्याकडे काही गिअरची गरज नाही आहे. तशीच हँग करू करू काही लहान लहान लेकरं पहा तुम्ही, जाग्यावरच ते रॉकेट उडवतात, समजलं? घरातल्या घरातच असतात पण हँग करतात, आहे की नाही? ॲक्सलरेट करतात बिचारे, नाही का? तसेच इकडेही आपले काही विद्यार्थी असतात, ते शाळेच्या पुढून बरोबर ॲक्सलरेट करतात. असे करू दे, असं करू दे, सायकल चालवताना बरोबर कटकाट मारतात ते. त्वरण म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये निर्माण होणारा फोर्स, जो काय करते त्याच्या गतीला बदलवते, त्याच्या वेगाला बदलवते, त्याला त्वरण म्हणतो आपण. आता तोच पृथ्वीमध्ये आहे. तोच कशामध्ये आहे? पृथ्वीमध्ये. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये आहे तो? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममध्ये. मग आता आपल्याला तेच शिकायचं आहे की जसं की पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर बल प्रयुक्त करत असते, समजलं का? न्यूटनचा सेकंड लॉ सुद्धा आहे तसाच. समज, स्केलर आणि व्हेक्टर, सदिश, लक्ष द्या, कन्सेप्ट आहे हा. आणि अदिश नावातच आहे त्याच्या, पहा. सदिश म्हणजे दिशेसहित आणि अदिश म्हणजे जिला दिशेची गरज नाही आहे. तसंच हे एक सदिश राशी आहे, ॲक्सलरेशन आहे बघा, त्याच्या डोक्यावर बाण लिहितात. फोर्स सुद्धा काय आहे? सदिश राशी आहे, समजलं का? सदिश राशी म्हणजे जिला दर्शविण्याकरिता दिशेची सुद्धा गरज असते, समजलं का? आणि मॅग्नेट्यूड, परिमाणाची सुद्धा गरज असते, समजलं का? तर ही झाली, याला आपण म्हणतो सदिश राशी. आणि हे जे ॲक्सलरेशन आहे ते एक सदिश राशी आहे. आता ते आपल्याला विथ रिस्पेक्टिव्ह काढायचं आहे ग्रॅव्हिटेशन. कशाच्या रिस्पेक्टिव्ह काढायचं आहे? ग्रॅव्हिटेशन. तर आपण शिकणार आहोत ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ते काढणार सुद्धा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, किंवा ज्याला पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. म्हणजे की पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण काढणे म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढणे. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढणे म्हणजेच पृथ्वी जो फोर्स एखाद्या वस्तूला वर फेकल्यानंतर किंवा पृथ्वीवरच्या सर्व वस्तूंवर अप्लाय करते, तो फोर्स. आलं लक्षात? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपण बघणार आहोत की ही काढली कशी जाते. हे जे G=9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आहे ते. तर हे उत्तर कसं काय आलं? हे उत्तर कसं काय आलं ते आपल्याला शिकायचं आहे. समजून राहिलं सगळ्यांना? पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते, असं त्याचं म्हणणं आहे. सांगा, कोणाला सांगता येते काय झाले असते? जर ग्रॅव्हिटी नसती तर सगळ्या पृथ्वीवरच्या वस्तू अस्ताव्यस्त झाल्या असत्या. तुम्ही जिथे बसला तिथं बसू शकले नसते, असे तरंगत असते इकडे तिकडे, समजलं का? जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड कशी काय आलेली आहे ते आपण प्रूव्ह करणार आहोत. तर आपण आता काढतोय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मला सांगा, न्यूटनचा
नियमाप्रमाणे केंद्रापासून r अंतर असलेली कुठली m वस्तुमानाची वस्तू जिच्यावर F फोर्स लागत असतो, समजलं का? की पृष्ठभागावर पृथ्वीच्या सरफेसवर g चे मूल्य काढण्यासाठी न्यूटनच्या नियमाप्रमाणे, न्यूटनचा नियम काय? एव्हरी पार्टिकल्स ऑफ मॅटर अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल विथ अ फोर्स which is directly proportional to the product of their masses, समजलं का? आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम आहे असा न्यूटनचा नियम. मग या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या, हे बघा हे पृथ्वीचं केंद्र आहे, प्रश्न समजून घ्या पहिले, हे पृथ्वीचं सेंटर आहे, समजलं? तर या पृथ्वीच्या सेंटर पासून r एवढ्या अंतरावर असलेली m वस्तुमानाची कोणती वस्तू, पा या पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतर असलेली कोणती वस्तू, ती सरफेसवर असोत की मग सरफेस पासून वर असोत, डिस्टन्स किती झालं हे सगळं r, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून r एवढ्या अंतरावर असलेली कोणतीही m वस्तुमान असलेली वस्तू जिच्यावर f एवढा काय अप्लाय होत आहे, फोर्स अप्लाय होत आहे, आणि त्या वस्तूचं ॲक्सेलरेशन आपल्याला काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटी. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासूनच का, इथून सरफेस पासून का नाही? कारण की पृथ्वी आपल्या पासून वर जाणाऱ्या, दूर जाणाऱ्या किंवा तिच्या वरच्या सरफेसवरच्या सगळ्या वस्तू, गोष्टी, माणसं केंद्राकडे खेचून धरते. आपल्या न्यूटनचा नियम काय? F इज इक्वल टू Gmm/r². हे कोणाला माहिती नाही असं आहे का कोणी? सगळ्यांना माहिती आहे हे. मग आता इथे m हे पृथ्वीचे वस्तुमान आहे. हिअर कॅपिटल M इज ए मास ऑफ अर्थ. पण काल पाहिलेलं आहे ॲक्सेलरेशन काढण्यासाठी F इज इक्वल टू काय काढलेलं आहे, ma काढलेलं आहे. काल काढलं असं आपण F इज इक्वल टू ma आणि a इज इक्वल टू F/m केलं होतं आपण काल ॲक्सेलरेशन काढण्यासाठी, समजलं का? परंतु आता आपल्याला इथे काय करायचं आहे, g काढायचं आहे, समजलं का? F इज इक्वल टू, म्हणून आपण a च्या जागेवर काय लिहिणार आहोत, g लिहिणार आहोत. F इज इक्वल टू mg. कारण जर ग्रॅव्हिटीनं कुठल्याही मासला गुंजलं तर त्याच्यावर लागणारा फोर्स निघतो, समजलं का? त्याच्यावर लागणारा काय निघतो, फोर्स निघतो. समजून राहिलं सगळ्यांना? आता आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. एक आहे F इज इक्वल टू Gmm/r². इथं m हे पृथ्वीचं मास आहे, इथे आपल्याजवळ दुसरी व्हॅल्यू आहे फोर्सची, जी F इज इक्वल टू mg. दोन समीकरणांचा जर विचार केला तर आपल्याला काय मिळते, पहा हे काय, या F च्या जागेवर आपण दिस इज इक्वल टू दिस आणि दिस इज इक्वल टू दिस आहे, त्यामुळे आपण काय लिहू शकतो, पुढच्या स्टेपवर लिहितो किंवा इथे लिहितो, आपण F च्या जागेवर mg लिहू शकतो का? काहीच नाही, फक्त F ची व्हॅल्यू F च्या जागेवर ठेवली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता पुढचं आहे तसंच लिहिणार आहोत आपण, समजलं? कॅपिटल G कॅपिटल M m/r². आता इकडे लक्ष द्या, हा m आणि हा m कटला, यमांची कापाकापी झाली, बरोबर. इकडून काय उरलं, फक्त इकडून काय उरलं आता, G इज इक्वल टू, इथे काय, वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल, समजलं काय? हे पृथ्वी आहे आणि एखादी वस्तू जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे, समजलं का? त्यावेळेला आपण काय करतो, आणि त्यातला एक ऑब्जेक्ट पृथ्वी असेल तर आपण कॅपिटल R घेतो, पृथ्वीची त्रिज्या, रेडियस ऑफ द अर्थ, समजलं का? आलं लक्षात? हा R कॅपिटल लिहिण्याचं कारण, आता आपण रेडियस घेत आहोत पृथ्वीची, समजलं का? कारण की जी वस्तू आपण, ज्या वस्तूतला आपण जी काढणार आहोत, ते कुठे आहे, पृथ्वीच्या सरफेसवर आहे. म्हणून पृथ्वीच्या सरफेससाठी आपण पृथ्वीची रेडियस कॅपिटल R घेतो, दुसरा काहीच बदल नाही केला, समजलं का? म्हणून मी इथे लिहितो की ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ऑब्जेक्ट इज ऑन द surface of the earth. So R is equal to R. समजलं? आता व्हॅल्यूज पुट करा लागतात त्याच्यात.
ह्याच्यात काय करायला लागतात, फक्त व्हॅल्यूज पुट करायला लागतात. काय आलेलं आपल्याला, जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे 6.67 इंटू, व्हेरी गुड, बस तेवढा मी टाकला. म्हणजे सूत्र इकडे जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. लिहायची गरज आहे काय, माहिती झाला सगळ्यांना, झाला काय माहिती, आपण सूत्रात त्याची किंमत टाकत आहोत. आता यम काय इथे, यम इज द मास ऑफ अर्थ, यम इज द मास ऑफ अर्थ माहिती आहे, आणि त्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. काय आहे ती, 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम आहे एवढी, बरोबर. त्याच्यानंतर आहे आर स्क्वेअर, त्याच्यानंतर काय आर स्क्वेअर, आणि आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ, ते सुद्धा आपल्याला काल माहिती आहे, ते किती आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटर, मीटर आहे, ठीक आहे, मीटर आहे. आता इथून कॅल्क्युलेशन सुरू होते. समजून राहिलं सगळ्यांना. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्यानंतर मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ लिहिलं. आता इथे आपल्याला करायचं कॅल्क्युलेशन, आणि या कॅल्क्युलेशन वरून आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळते. काय मिळते, जी ची व्हॅल्यू. चला करा आता कॅल्क्युलेशन, नीट लक्ष द्या कॅल्क्युलेशन करताना. हे बघा 6.67 इंटू, मी तुम्हाला सांगितलं की हे पॉवरवाले शेवटी घालवायचे आहे, इथे हा शेवटी लिहायचे. त्यानंतर पुढे आहे 10⁻24 वजा 11 आला अपॉन. आता आरचा काय आहे, स्क्वेअर आहे, त्याचा काय आहे, स्क्वेअर होता माहिती आहे, आरचा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण लिहिणार 6.4 इंटू 6.4 इंटू 10⁻, तो सुद्धा पॉवर दुप्पट होणार, होईल. कोणाला पॉवरचं कॅल्क्युलेशन करायचं, घेऊ पटापटा. 10⁻, किती उरतात, 24 मधून 11 गेले, 13 उरतात का, हां व्हेरी गुड. आणि खाली सुद्धा, आता इकडे लक्ष द्या, खाली पा 6.4 इंटू 6.4, आणि हे पॉवर वर गेले 12 तर ते मायनस होतात, हे खालचे छेदामधले अंशामध्ये गेले वर 12, ते पॉझिटिव्ह होते, प्लस होते, ते वर निगेटिव्ह झाले, समजलं. नंतर पुढे आता यांचं कॅल्क्युलेशन काहीच नाही, 6.67 इंटू 6 इंटू 10⁻, किती राहिले, 13तून 12 गेले, 10च राहिले, म्हणजे 10च राहिले. आता 6.4 इंटू 6.4 यांचं कॅल्क्युलेशन करा, किंवा मी तुम्हाला सांगितलं खालच्या याचे पॉईंट्स काढण्यासाठी याला वर 100 एकावर 2 डिजिट द्या, कारण 1 2 सारखी संख्या आहे, म्हणून या दोन्ही ठिकाणचे डेसिमल पॉईंट काढून टाकण्यासाठी आपण वर 100 घेतले, एकावर 2 डिजिट 2 शून्य घेतले. आता खाली वर सुद्धा या 6.67 वर 2 डिजिट आहे डेसिमल पॉईंटच्या पुढे, म्हणून आपण खाली सुद्धा काय करणार 6, आता हे 6.4 राहतील का, नाही, आणि हे सुद्धा 64, हे सुद्धा 6.67 राहणार नाहीत. 667 इंटू 6 इंटू 10 इंटू 100, कारण आपण डेसिमल पॉईंट खालच्या आणि वरचे काढून टाकतोय. वर सुद्धा 2 घरं सोडून डेसिमल पॉईंटच्या पुढे डेसिमल पॉईंट होता, म्हणून खाली सुद्धा 100 घेतले, हे 2 वरचे आणि खालचे कटले, त्यामुळे आपल्या पुढे राहिलं 667 इंटू 6 इंटू 10 अपॉन 64 इंटू 64. करा आता कॅल्क्युलेशन, करा कॅल्क्युलेशन. इकडे पहा 667 इंटू 6, 6 7 42, 42 2 हातचारले 4, 6 6 36 आणि 4 40, 40 0 हातचारले 4, परत 6 6 36 आणि 4 40, किती आले 4002 आले का, 4002 वर. आता या 4002 ला परत जर 10 ने गुणलं, समजलं काय, तर किती होतात 40020 माहिती आहे, व्हेरी गुड. मग मी वर आता डायरेक्ट लिहितो 40020 अपॉन, करा आता 64चं कॅल्क्युलेशन करा, व्हेरी गुड, 4096 डायरेक्ट केलं आपण, कारण काल काढलं होतं आपण, बरोबर आहे. झालं. याचा आता काय करायला लागते, आपल्याला भागाकार करायला लागतो, तो मी इथे करून दाखवतो. अंदाजानुसार या संख्येला कितीने भाग जाईल, ज्याला 40,000 पर्यंत जायचं आहे, समजलं काय. मग 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16,000, 4 5 20,000, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9
36, 4 नंबर 36, 36,000च्या जवळपास येऊ शकतो म्हणजे आपण, कारण 36,000 40,000पेक्षा लहान आहेत. आणि मग जर डायरेक्ट घेतले तर हे 40,000 60 होतील जर 10 भाग गुणलं तर. म्हणून आपण 40 96ला हे समज देणारे मी काय करत असतो, 9 ने भाग देऊन बघू. 9 × 54, 4 हातच्याले 5, 9 9 81 आणि 5 किती होतात 86, 86 6 हातच्याले 8, 9 0 0 म्हणून 8 8 आणि 9 चूक 36 समजलं. 36,800 36,864 पुसू हे, कारण वर भागाकार करायचा आहे. वजा करा आता, 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा वापर दिला, 6 ने 1 7 झाले, 12तून 7 गेले, किती राहतात. व्हेरी गुड, पटाल सांगितलं पाहिजे. व्हेरी गुड, 3,156 सांगितलं त्यांनी, नाही तर मी केलंच असतं कॅल्क्युलेशन. 3,156 काय आलं, त्याची वजाबाकी आली. आता आपल्याला पहिला हा भाग 9चा दिला, आपल्याला माहित आहे ही 4,096 संख्या आहे, 3,3156 आहे, ही लहान संख्या आहे अगदीच, भाग जात नाही म्हणून आपण पॉईंटचा भाग देणार. आता झाले ते 31,560, 31,560 झाले. आता याला भाग द्यायसाठी परत 4 4 पंच 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 8चा भाग मोठा होतो म्हणून 4 7 करून पाहू. 40 96 गुणेला 7 करा, 6 7 42, 2 हातचे आले 4, 9 7 63, 64 65 66 67, 67 7 हातचे आले 6, 7 0 0, 6 जसाच तसाच दिला आणि 7 चूक 28, उत्तर आलं 28. 6 गुणाकार काय आला 28,672. करा वजा, 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा वापस 8 झाले, 16तून 8 गेले 8 राहिले, हातचा वापस दिला 6 झाले, हे 7 झाले, तरी 15तून 7 गेले किती, 15 16 17 18 19 20 21 किती, धन्यवाद. त्याच्यानंतर हातचा दिला 9 झाले, तरी 11तून 9 गेले, 2 राहिले आणि 0. 28,888 आलं उत्तर, बरोबर. आता परत ही संख्या मोठी आहे, ही लहान आहे, आपण वरते डेसिमल पॉईंट दिल्यामुळे 0 देऊ शकतो. परत 28,000 झाले आणि 7चाच भाग इथे गेला होता 28,672, ह्यात 28,880 म्हणजे परत 7ने भाग दिला तरी आपलं काम भागते. समजलं का. आता मी हा काही कॅल्क्युलेशन करत नाही पुढचा, समजलं का, तुमच्या लक्षात आलं. उत्तर आलं 9.77. उत्तर किती आलं याचं, G = 9.77 मीटर/सेकंड स्क्वेअर. ही आहे G = 9.77 मीटर/सेकंड स्क्वेअर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. हे काय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता एक गोष्ट नीट लक्ष द्या की पृथ्वीचं जे वस्तुमान आहे m आणि तिची जी त्रिज्या आहे r, म्हणजे पृथ्वीवर अप्लाय होणारं जे ॲक्सलरेशन आहे ते फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि तिच्या रेडियसवर डिपेंड आहे. ते इतर कुठल्याही पदार्थाच्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजवर अवलंबून नाही. समजून राहिलं, आलं का लक्षात. म्हणून जीच्या किमतीमध्ये बदल होतात, म्हणून जीच्या किमतीत काय होता, बदल होतात. कारण की जे पृथ्वीवरचं जी आहे, जीची व्हॅल्यू हे पृथ्वीच्या रेडियसवर आणि वस्तुमानावर आहे. मग ज्या ठिकाणी पृथ्वीची रेडियस कमी होणार तिथे जीची व्हॅल्यू काय होणार, वाढणार. आणि जिथे रेडियस जास्त होणार तिथे काय होणार, अंतर वाढेल. अंतर वाढेल म्हणजे ग्रॅव्हिटेशन कमी होईल. नीट लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे बघा, आपली पृथ्वी अशी पूर्णपणे गोलाकार नाही आहे, त्यामुळे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जीची व्हॅल्यू आहे. आपली पृथ्वी साधारणतः अशी आहे, लंबवर्तुळाकार. कशी आहे, अशी लंबवर्तुळाकार आहे. लक्षात येऊन राहिलं सगळ्यांच्या. आणि इथं तिचं सेंटर पॉइंट आहे. मग आता इकडे लक्ष द्या, हा जो इक्वेटर आहे, हा इक्वेटर आहे आणि हा पोल आहे, बरोबर. आता तुम्ही हे जी रेडियस आहे इथली आणि ही इथली जी रेडियस आहे, ही रेडियस सेंटर पासून जास्त लंबी आहे. हे बघा, हे अंतर खूप मोठं आहे कारण पृथ्वी जिथे अंडाकृती आहे आणि हे कमी अंतर आहे. म्हणून पृथ्वीच्या इक्वेटरवर जीची व्हॅल्यू 9.77 येते.
समजून राहिलं सगळ्यांना? 9.78 मीटर पण कुठे? इक्वेटरवर. हे जे इक्वेटर आहे इथे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर येते. कारण काय की कारण रेडियस वाढली, पृथ्वीची रेडियस वाढली. रेडियस वाढल्यामुळे ग्रॅव्हिटेशन कमी झालं. पहा इथे ग्रॅव्हिटेशन कमी झालं. आता इथे काय होते की इथून पृथ्वी पोलवर पृथ्वी चपटी आहे झालेली. पोलवर पृथ्वी कशी आहे? चपटी आहे. म्हणजे रेडियस कमी झाली. रेडियस कमी झाल्यामुळे या ठिकाणी पृथ्वी जी ची व्हॅल्यू 9.832 आहे. 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आलं लक्षात? याचा अर्थ पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण कोण्या ठिकाणी किती असेल हे इतर पदार्थावर अवलंबून नाही. पदार्थ किती मोठा असू द्या किंवा किती छोटा असू द्या, ते अवलंबून आहे पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि पृथ्वीच्या रेडियसवर. समजलं? म्हणून पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. तो सगळ्यात जास्त पोलवर आहे. कारण एखादा रिकामा आला, समजलं का, आणि त्यानं इथून खोदायला सुरुवात केली पृथ्वी, समजलं का, आणि चालला खोदत 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 गेला सेंटरपर्यंत. असते कोणी कोणी रिकाम, आहे की नाही? आपल्या शाळेतही आपण बसेल असतो की नाही, पाहुण्या रावणीचं भाषण चालू असले की आपण खडे गोटे जमा करतो. तसं एखाद्यानं पृथ्वी खोदायचं जर ठरवलं आणि गेला पृथ्वी खोदत खोदत सेंटरपर्यंत, मग इथे तर सगळ्यात जास्त असेल सेंटरजवळ, नाही? तनश्री सांगते किती असेल मग पृथ्वीच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स? डायरेक्ट 0 असेल, 0. समजलं का? कारण की कॅल्क्युलेशन करत असताना आर जर 0 घेतला तर वरते काय राहिलं? याची रेडियस होती. एखादा माणूस सेंटर मध्ये पोहोचला तर रेडियस किती झाली? 0 झाली. मग 0 ने याला भागल्यावर वरते काही राहिलं का? हे सगळं 0 बनलं नाही का? म्हणून पृथ्वीच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्ट 0 आहे विथ प्रूफ. कारण आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढणं कशावर डिपेंड आहे? पृथ्वीचं मास आणि पृथ्वीचं रेडियस. बरोबर? पृथ्वीचं मास आणि रेडियसवर डिपेंड आहे. मग पृथ्वीच्या मास आणि रेडियसवर जर डिपेंड आहे, जर आपण पृथ्वीच्या केंद्राकडे चाललो, समजलं का, तर इथे पृथ्वीचं केंद्र आहे, तर या माणसाची खोदत खोदत जात असताना रेडियसही डिक्रीज होऊन इथं 0 झाली. रेडियस सुद्धा आर काय झाली? 0 झाली. आणि मग व्हॉट अबाउट मास? पाना खोदत खोदत इथपर्यंत आला, पृथ्वी एवढीशी झाली. खोदत खोदत इथपर्यंत आला, पृथ्वी एवढीशी झाली. खोदत खोदत इथपर्यंत आला, पृथ्वी एवढीशी झाली आणि संपली इथं. म्हणजे मास राहिलं का काही? म्हणजे मासही 0 झालं आणि रेडियसही 0 झाली. हे 0 झालं आणि हे 0 झालं. वरते मास 0 झाल्याच्यानं कॉन्स्टंट जी 0 झाला आणि एम जो काय असेल तोही 0 झाला. जो एम त्याच्यापर्यंत गेला की नाही ऑब्जेक्ट सेंटरपर्यंत खोदत खोदत, मग वरचंही एम 0 झाल्यामुळे सगळं 0 झालं आणि खाली रेडियस 0 झाल्यामुळे खालचंही 0 झालं. मग हे सगळं जर 0 झालं असेल तर सेंटरली किती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या? गौरी 9.77. आता डबल म्हणसाल का? विथ प्रूफ सांगितलं. कारण ते कशावर डिपेंड आहे? पृथ्वीच्या मास आणि रेडियसवर. आणि या ठिकाणी मासही 0 होणार आहे पृथ्वीचं आणि रेडियस सुद्धा 0 होणार आहे. मास 0 झाल्यामुळे कॉन्स्टंट आणि जो कोणी ऑब्जेक्ट त्या पृथ्वीच्या सेंटर जवळ चालला तो 0 झाला आणि खाली आर सुद्धा 0 झाला. त्यामुळे पृथ्वीच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 झाला. आलं लक्षात? पृथ्वीवर जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पृथ्वीपासून वर जाऊ आपण तरी कमी होतो आणि पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊ तरी सुद्धा कमी होतो. समजला? तो इक्वेटरवर सर्वात कमी आहे आणि पोलवर सर्वात जास्त आहे. आणि तो का आहे ते आताच आपण बघितलं. विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ, असं म्हटलेलं आहे तिथे. लक्ष द्या आता इथे की जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तुम्ही उंच गेले तर तुमचं वजन स्थिर राहील का? तर त्याच्या आधी पहिल्यांदा ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. वजन, समजलं का, आणि वस्तुमान, समजलं का. याला म्हणतात वेट, याला काय म्हणतात? वेट. आणि याला म्हणतात मास, याला काय म्हणतात? मास. समजून राहिलं? समजलं का? मास आणि वेट, मासच म्हणतो. लक्ष द्या, वस्तुमान आणि वजन या दोन गोष्टीत फरक आहे. समजलं का? माणसाचं वस्तुमान किंवा माणसाचं मास किंवा कुठल्याही वस्तूचं मास म्हणजे त्याच्यामध्ये असलेला द्रव्य संचय. समजलं का? मॅटर पार्टिकल्स ऑफ थिंग ऑर पर्सन. समजलं का? म्हणजे आता माझं जर मास काढतो म्हटलं, हे असं नाही बरं ओरबडून गिरबडून, समजलं का,
म्हणजे वस्तुमान काढतो म्हटलं तर माझ्यामध्ये असलेला द्रव्य संचय, म्हणजे माझ्या शरीरात प्लाझ्मा आहे, WBCs आहेत, RBCs आहेत, हाडं आहेत 206, आहे की नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कधीही कमी होत नाहीत. व्यक्तीचं मास कधीही, व्यक्तीचं वस्तुमान कधीही कमी होत नाही जोपर्यंत तो डायटिंग बीटिंग व्यायाम करत नाही तोपर्यंत. समजलं का? नाही तर कधीही कमी होत नाही, म्हणजे 8 दिवस ज्यूस नाही घातलं कोणाला तर मग होईल तो कमी. समजलं का? तर वजन जर आपण बघितलं तर वजन मात्र त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं भरेल. समजलं का? कारण वजन म्हणजे काय, वेट म्हणजे काय, तर मास इंटू ग्रॅव्हिटी, मास इंटू ग्रॅव्हिटी त्याला म्हणतो आपण वेट, त्याला काय म्हणतो वेट. आणि वस्तुमान म्हणजे काय, तर त्या व्यक्तीमध्ये असलेला द्रव्य संचय. समजलं का? आणि तो कधीही कमी होत नाही, कधीही कमी होत नाही म्हणजे तेवढ्यात कुठेही कमी होत नाही. तो इक्वेटरवर न्या, इक्वेटरवर नेला समजा आपण, तर इक्वेटरवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे तर माणूस का असा चिपते काय, नाही चिपत. पण वजन कमी भरते, वजन कमी भरते. का भरते कमी? कारण त्या व्यक्तीमध्ये असले त्याचं मास, आणि त्याचं जे मास आहे त्याला पृथ्वी ज्या ग्रॅव्हिटीने आपल्याकडे खेचते ते म्हणजे त्याचं वजन, ते म्हणजे काय, त्याचं वजन होते. समजून राहिलं सगळ्यांना? फॉर एक्झाम्पल जर एखाद्या तुमच्या पुस्तकात दिलेले सुद्धा आहे 75 किलोग्रॅम वजनाची जर व्यक्ती असेल तर हे 75 किलोग्रॅम आपण जनरली आपण वजन आणि वस्तुमान संज्ञा सारख्याच अर्थाने घेतो. समजलं का? परंतु हे 75 किलोग्रॅम जे आहे हे त्याचं मास आहे. या मासला पृथ्वी ज्या फोर्सने आपल्याकडे अट्रॅक्ट करते ते तेवढं होते त्याचं वेट, तेवढं काय होते त्याचं वेट होते. म्हणजे पृथ्वी ज्या बलाने आपल्याकडे मास ओढते ते त्याचं वजन, आणि वजन न्यूटन मध्ये मोजतात आणि वस्तुमान किलोग्रॅम मध्ये मोजतात. पण आपण जनरली तर आपल्या इकडे जे तागडं असते, तागडं माहित आहे ना, तराजू म्हणतात त्याला. समजलं का? तो तराजू जनरली असा आहे, तो कंपॅरिझन करतो. समजलं का? अशा प्रकारे काय ते, हा व्हेरी गुड, 735 न्यूटन आहे, शाबास. गुणाकार चुकला असेल तो. अलग लक्षात. आपल्या इकडे जर 1 किलो साखर आणायची असली तर इकून 1 किलोचं वेट टाकते आणि इकून 1 किलो साखर, म्हणजे आपल्या इथे कंपॅरिझन करतात त्या गोष्टीची. अलग लक्षात. आणि कंपॅरिझन करून वेट काढलं जाते. तर इन शॉर्ट आपण जर 1 किलो साखर आणली, 1 किलो साखर जर आणली तर आपण ते 9.8 न्यूटन साखर आणत असतो, एवढी साखर आणत असतो. आलं लक्षात? पण आपण जनरली न्यूटन ब्यूटन मध्ये साखर मोजते काय, किती न्यूटन साखर आणला घरी म्हणून नाही, किती किलो आणला असंच म्हणतो आपण. सांग जा उद्या बाबाला तुमच्या 5 न्यूटन साखरे आणा म्हणून. फरक होता 2 गोष्टीतला. कुठल्या 2 गोष्टी? वजन आणि मास मधला, वजन आणि वस्तुमानामधला. आता नीट लक्ष द्या पुढच्या प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेमचं असं म्हणणं आहे की एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं पृथ्वीवरचं वजन दिलेलं आहे, ते आहे 750 न्यूटन. समजलं का? तर तिचे चंद्रावरचे वजन किती असेल, तर त्या व्यक्तीचे चंद्रावरचे वजन किती असेल असं प्रॉब्लेम मध्ये म्हटलेलं आहे. समजलं का? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पृथ्वीवरचं वजन दिलेलं आहे तर चंद्रावरचं वजन काढायचं आहे आपल्याला. गिव्हन मध्ये पहा, वेट ऑन अर्थ, वेट ऑन अर्थ त्या व्यक्तीचं किती दिलेलं आहे, 750 न्यूटन आहे. लक्षात? त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, रेशिओ ऑफ मास ऑफ द अर्थ. इकडे लक्ष द्या नीट. रेशिओ ऑफ मास ऑफ द अर्थ टू मास ऑफ द मून. समजून राहिलं का? म्हणजे जो रेशिओ दिलेला आहे तिथे तो मास ऑफ द अर्थचा मास ऑफ द मूनशी दिलेला आहे. मास ऑफ द अर्थचा मास ऑफ द मूनशी दिलेला आहे. मास ऑफ द मूनचा मास ऑफ द अर्थशी नाही दिलेला, उलट करसाल नाही तर. म्हणून रेशिओ ऑफ मास ऑफ द अर्थ टू मास ऑफ द मून. समजलं सगळ्यांना? इकडे लक्ष द्या. रेशिओ ऑफ मास ऑफ अर्थ आहे. समजलं का? समजून राहिलं सगळ्यांना? अर्थ याला मी असं म्हणतो कारण रेशिओच्या फॉर्म मध्ये आहे. समजलं का? रेशिओ ऑफ मास ऑफ द अर्थ म्हणतो, म्हटलेला इथे. मग मास ऑफ द अर्थ असल्यामुळे मी याला एमई म्हणतो. मास ऑफ द अर्थ असल्यामुळे एमई म्हणतो इथे. समजून राहिलं?
टू कशासोबत दिलेला आहे, तो 2 चं खाली लिहितो, टू मास ऑफ द मून, टू मास ऑफ मून, आणि हा मास ऑफ द मून असल्यामुळे मी एम लिहितो. समजलं? मास ऑफ मून याचा अर्थ असा, हे इथे मास ऑफ अर्थ याचा अर्थ असा. आलं लक्षात? आणि तो गुणोत्तराच्या स्वरूपात आहे. तो कशाच्या स्वरूपात आहे? गुणोत्तराच्या. म्हणून मी इथे काय लिहितो, मास ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू मास ऑफ मून इज इक्वल टू किती दिले आहे त्याने, 81 दिलेला आहे दिलेल्या क्वेश्चन मध्ये. हा, आता आपल्याला मास दिलेला आहे विथ रिस्पेक्ट टू मून, तसंच रेडियस सुद्धा दिलेली आहे. तसंच काय दिलेली आहे, रेडियस ऑफ द अर्थ. पहा, रेशिओ दिलेला आहे रेडियसचा, रेशिओ ऑफ रेडियस ऑफ अर्थ आहे. त्याला आपण काय म्हणणार आता, रेशिओ ऑफ अर्थ असल्यामुळे RE म्हणणार. लक्षात येऊन राहिलं सगळ्यांच्या? रेशिओ ऑफ रेडियस ऑफ अर्थ आहे लक्षात. आणि कशाच्या, विथ रिस्पेक्ट टू रेडियस ऑफ मून, टू रेडियस ऑफ मून, त्याला आपण काय म्हणणार, रेडियस ऑफ मून आहे म्हणून RM म्हणणार. समजलं? आणि यांचा सुद्धा काय काढलेला आहे, रेशिओ काढलेला आहे. म्हणून काय करणार आपण, रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ मून इज इक्वल टू किती दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, 3.7. समजलं? आता एक लक्ष द्या इकडे की आपल्याला चंद्रावरचं वजन काढायचं आहे. समजलं का? चंद्रावरचं वजन काढायचं आहे, पण आपल्याला चंद्रावरचं वजन माहिती आहे का? नाही. मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसते तेव्हा ती आपण एक्स घेतो गणिताच्या भाषेत, बरोबर. इथे फिजिक्स आहे, तर इथे आपण जी गोष्ट काढायची असती त्याचंच लेटर घेत असतो. म्हणून आपण काय करू, कन्सिडर किंवा लेट द मास ऑफ द पर्सन बी mkg. समजलं का? किंवा कन्सिडर द मास ऑफ पर्सन, किंवा कन्सिडर, इथे मी लिहितो आता, कन्सिडर द मास ऑफ पर्सन. आता खाली लिहिलं की ते कन्सिडर द मास ऑफ पर्सन इज, इथून सुरुवात केलं, इज m किलोग्रॅम. समजलं? किंवा डायरेक्ट सगळं तिकडेच लिहू चालते ना, असंही लिहिलं तरी. m किलोग्रॅम पकडला आपण त्या व्यक्तीचं मास. समजलं का? आता हे झालं दोनचे रेशिओ. पहिल्यांदा रेशिओ ऑफ मास ऑफ द अर्थ, त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू मून होता. दुसऱ्यांदा रेशिओ ऑफ रेडियस ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू मून होता. याचा रेशिओ घेतला, याचा रेशिओ घेतला, याचा रेशिओ 81 होता, याचा रेशिओ 3.7 होता. आपल्याला त्या व्यक्तीचं मास माहिती नव्हतं म्हणून ते आपण m किलोग्रॅम घेतलं. आता आपल्याला काढायचं आहे त्या व्यक्तीचं पहिले पृथ्वीवरचं वजन किती आहे, आणि ते आपल्याला दिलेलं आहे. ते आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणून वेट ऑन द अर्थ ऑफ द पर्सन. इथे काय, वेट ऑन द अर्थ ऑफ द पर्सन, आणि ते आपल्याला दिलेलं आहे. वेट ऑन द अर्थ ऑफ द पर्सन ते दिलेलं आहे. वेट आपण कसं लिहितो, mg इज इक्वल टू, आता इथून कॅल्क्युलेशन नीट लक्षात द्या, mg इज इक्वल टू लिहितो आपण वेट, माहिती आहे सगळ्यांना. आणि ते किती आहे, 750 न्यूटन आहे का दिलेलं प्रश्नामध्येच, आहे दिलेलं असं प्रश्नामध्ये 750 न्यूटन. हां, आता इथं लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्या. आपल्याला वेट दिलेलं आहे पृथ्वीवरचं त्या व्यक्तीचं, समजलं का? आणि आपल्याला वेट काढायचं आहे त्या व्यक्तीचं चंद्रावरचं, बरोबर आहे. काय काढायचं आहे, चंद्रावरचं. मग आता वेट काढण्याकरिता आपण काय करणार, म्हणजे मास काढणार आहोत त्या व्यक्तीचं, समजलं का? मग आता हे बघा, हा m किंवा mg इज इक्वल टू हे लिहिलं आपण, बरोबर आहे. आता जेव्हा आपण mg इज इक्वल टू 750 न्यूटन लिहिलं तर इज इक्वल टू पा, इज इक्वल टू mg लिहितो की नाही आपण, f इज इक्वल टू mg लिहितो आपण, बरोबर. धिस इक्वल टू धिस आणि धिस इज इक्वल टू धिस लिहितो.
मग आता आपण इथे एम जी घेतलं, पण एफ इज इक्वल टू पहा असंही आहे की नाही, एफ इज इक्वल टू जी एम अपॉन आर असं आहे की नाही, आताच पाहिलं आपण, समजलं का? हे असं नाही पाहिलं का आता आपण, एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार असं आहे, बरोबर? म्हणजे एफ इज इक्वल टू दोन किमती आहेत की नाही, एफ इज इक्वल टू एम जी सुद्धा आहे, बरोबर आहे. मग आता आपण काय करणार आहोत, या एफ ची जी व्हॅल्यू आहे ती पुट करणार आहोत, एफ ची जी काय व्हॅल्यू आहे ती पुट करणार आहोत. मग एम जी इज इक्वल टू, कारण मी तुम्हाला म्हटलं धिस इक्वल टू धिस आणि धिस इज इक्वल टू धिस आहे, समजलं? त्या हिशोबाने आपण काय करणार आहोत, आता डायरेक्ट या 50 न्यूटनच्या पुढे किंवा इथं जर समजत नसेल तर इथे लिहितो मी, समजलं का? इज इक्वल टू काहीच नाही केलेलं, फक्त काय लिहिलं मी, जी एम एम अपॉन आर, जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. आणि आता फक्त हे या फॉर्म मध्ये लिहावं लागते, कारण की या ठिकाणी आपल्याला काढायचे मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ. आलं का लक्षात? हे बघा, हे असं लिहिलं मी, चालते का असं? कारण एफ इज इक्वल टू असं आहे की नाही आणि एफ इज इक्वल टू एम जी पण आहे, म्हणून मी काय केलं, एम जी इज इक्वल टू, इथे सुद्धा मी असं जर लिहिलं असतं जी एम ई अपॉन आर स्क्वेअर ई तरी सुद्धा चालते. सांगा कोणाच्या नाही लक्षात आलं? हे आलं? मग इथे एफ इज इक्वल टू लिहितो, कारण एफ इज इक्वल टू एम जी आहे, कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे, समजलं काय? इथे लिहिलं तर चालते का? मी जी एम एम सॉरी जी एक एम लिहायचा राहिला इथे, हां जी एम एम, फक्त हा ई जास्तच मोठा झाला का, हा अर्थचा ई आहे, मास ऑफ द अर्थ, आणि हा छोटा एम, हां अपॉन आर स्क्वेअर आणि अर्थची रेडियस आहे. आलं लक्षात इथपर्यंत? म्हणून एम जी इज इक्वल टू 750 न्यूटन. मग एम जीचा अर्थ एफ सुद्धा होतो, तर एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर रेडियस ऑफ अर्थ. आलं लक्षात? आता आपल्याला काढायचं आहे, आपल्याला काढायचं काय, मून काढायचं आहे तसं, म्हणून पहा आता इकडे लक्ष द्या, मी याच्यातला एम जागेवरच ठेवतो, तिथेच कॅल्क्युलेशन करतो, समजलं का? इकडे लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष आहे, मी एम जागेवरच ठेवला, हे बघा एम जागेवर ठेवला, एम च्या इज इक्वल टू काय आहे, 750 न्यूटन आहे. लक्ष द्या सगळेजण, काय आहे, एम इज इक्वल टू स्मॉल एम घेतला मी, काय 750 न्यूटन आहे, काय एमच्या इज इक्वल टू, कारण एम जागेवर ठेवला, इथला जो गुणाकारात आहे तो इथे ठेवला, एम इज इक्वल टू 750 न्यूटन आहे, एम इज इक्वल टू काय 750 न्यूटन आहे. इकडच्या बाजूच्या गोष्टी लिहिल्या मी, समजलं का? एम इज इक्वल टू 750 होते, हे हा एम याला गुणाकारत होता, तो आपण जागेवर ठेवला, इकडची साईड लिहिली आणि बाकीचं सगळं याला खाली भागाकारात गेलं, समजलं? मग आता मी परत एम जागेवरच ठेवतो, हा एम जागेवरच ठेवला, आता बघा हा फिरून इथे वर जातो, 750 आर स्क्वेअर ई अपॉन हा जागेवरच आहे जी एम. सांगा कोणाला नाही समजलं? समजलं का? हा एम जागेवर ठेवला, त्याच्या बाजूला होता 750, समजलं का? आणि हे सगळं याच्या अपॉन मध्ये गेलं. दुसऱ्या स्टेपला एम जागेवरच आहे, फक्त आपण भागाकाराच्या खाली भागाकार घेतल्यामुळे आर स्क्वेअर सगळ्यात वर फिरून गेला 750 जवळ, समजलं का? आणि जी एम खालीच राहिला, जी एम खालीच राहिला. कोणाला नाही समजलं का? एवढं समजलं? एवढं कसं आलं तर? हा, आता आपल्याला काढायचं आहे त्या व्यक्तीचं चंद्रावरचं वजन. आपल्याला काय काढायचं आहे? त्या व्यक्तीचं चंद्रावरचं वजन काढायचं आहे. वेट ऑफ मून जी एम एम एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर एम हे आलं होतं, आणि इकडे काय आलं होतं 750 आर स्क्वेअर अपॉन जी एम आलं होतं असं. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन आपण 2 म्हटलं इकडे, समजलं काय? वेट ऑफ मूनचं. आता यांचं आपण काय करतोय? एकत्रीकरण करतोय, समजलं? 750 आर स्क्वेअर ही अर्थ आहे, समजलं का? आर स्क्वेअर अर्थ अपॉन जी एम ई
इंटू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर एम. समजलं? ते मी खाली लिहित होतो ते इथे लिहिलं आता मी. समजलं का? 750 आर स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ GME लक्षात, आणि इकडे GMM अपॉन आर स्क्वेअर. आता इज इक्वल टू, त्याच्याच पुढे लिहितो मी, इकडे लक्ष द्या. आता इज इक्वल टू आपण रेडियसचे आणि मासेसचे दोन्हींचे काय करतो, वेगवेगळे रेशिओ लिहितो. म्हणजे रेडियस एका बाजूनं, मास एका बाजूनं. हे बघा इथे 750 आहेत तसेच आहेत, दिसले? त्याच्यानंतर त्याच्या बाजूला काय, आर स्क्वेअर रेडियस स्क्वेअर अर्थ अपॉन, त्याच्यानंतर हा काय, रेडियस स्क्वेअर मून. समजलं का? म्हणजे इकडच्या बाजूची चंद्राची रेडियस, इकडच्या बाजूची पृथ्वीची रेडियस एका खाली घेतली आहे आणि 750 तसाच लिहिला. आता आपण याला, हे झाली रेडियसचा रेशिओ. आता आपण लिहितोय मासचा रेशिओ GME म्हणजे मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ मून. समजलं सगळ्यांना? हे समजलं का? फक्त काय केलं, पहिल्यांदा रेशिओ लिहिले दोघांचे. आता त्याच्यातला रेडियसचा रेशिओ वेगळा काढला आणि मासेसचा रेशिओ वेगळा काढला. इज इक्वल टू, आता इथेच समज बसते ते, ठीक आहे. इज इक्वल टू, हे इज इक्वल टू इथून घेतो आम्ही. 750 आहेत काय तिथे? 750 तसेच्या तसेच आहेत. आता व्हॅल्यूज पुट करू आपण. रेडियस ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ मास मून यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला त्याने. हे दिसलं का? रेडियस ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ मून किती आहे? 3.7. हे हां, पण हे सगळं हे माहिती आहे का तुम्हाला? 2/3 जर असले, याचाही वर्ग असला तर आपण असं करू शकतो, ब्रॅकेट स्क्वेअर. हा नियम माहिती आहे सगळ्यांना, ब्रॅकेट स्क्वेअर. हां, तसंच आता इथे सुद्धा ब्रॅकेट स्क्वेअर होते म्हणजे याचा सुद्धा स्क्वेअर झाला. समजलं? आलं लक्षात सगळ्यांच्या इथपर्यंत? आता याला इंटू मासेसचा रेशिओ तो किती दिलेला आहे? हा दिलेला आहे 1. हा 81 किंवा 1/81. आलं लक्षात? झालं. आता याचं काय करायचं आहे आपल्याला? कॅल्क्युलेशन. फक्त आता 5 मिनिट व्यवस्थित लक्ष द्या कॅल्क्युलेशनकडे. समजलं का? याचं कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट लिहून देऊ राहिलो का पुस्तकातल्यासारखं 126.8 न्यूटन? नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागते. लक्ष द्या आता इकडे. म्हणून आपण लिहितोय 750 न्यूटन गुणेला, हे 2 वेळ लिहू शकतो मी, 3.7 इंटू 3.7. का लिहिलं 2 वेळ? कारण त्याचा वर्ग आहे आणि हा 1/81 आहे. समजलं का? म्हणजे हा याला भागाकारात आहे का? असा आहे भागाकारात. हा, व्हेरी गुड. आता आपण हेच कॅल्क्युलेशन याच्या पुढे लिहितोय. 750 गुणेला 3.7 इंटू 3.7. पहिल्यांदा मी तुम्हाला इथे 3.7चा गुणाकार करतो. 7 7 49, 7 आले 4, 7 त्रिक 21, 21 आणि 4 21, 22 23 24 25. आलं लक्षात? फुल 7 त्रिक 21 1, 8 आले 2. समजलं? 3 त्रिक 9, 9 10 11, 5 1 6, 2 1 3 आणि 2 म्हणजे टोटल काउंट करायचा. डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर आहे? 1 आणि 2, म्हणून 1 आणि 2 13.69. काय आला या दोघांचा गुणाकार? 13.69. म्हणून 750 गुणेला 13.69 आणि खाली आले 81. आता मी तुम्हाला सांगितलं की या वर ते 2 घरं सोडून डेसिमल पॉईंट आहे 1 आणि 2. मग जर तो काढून टाकायचा असेल तर आपण सरळ इथे 2 घरं सोडून काढून टाकला आणि खाली 2 शून्य वाढून दिले. आता तुम्ही 750 गुणेला 1369 यांचा गुणाकार केला, चुकलं नाही पाहिजे. 10 26 750, 10 26 750 भागेला 8100. आता 8100 ने जर 10 26 750 ला भागलं तर उत्तर बघा काय मिळते. करा आता तुम्ही. उत्तर येते 126.8 न्यूटन. समजलं? आणि म्हणून त्या व्यक्तीचं जे वजन आहे चंद्रावरचं ते असणार आहे 126.8 न्यूटन. 750 अपॉन 126 एवढं. म्हणजे ज्याचं वजन पृथ्वीवर 750 न्यूटन आहे त्याचं चंद्रावर डायरेक्ट 126 भरलं. समजलं का? म्हणजे पावर तुम्ही आता 750 ला
6 ने भागा, 750 ला 6 ने भागा. भागून पहा, मी इथं करून पाहतो बघा. 6 भागेला 750, 6 एक 6, एकचा भाग बसला पहिले, बरोबर, एक राहिला. 6 दुने 12, 12, 12 आणि 3 15 आणि 6 पंच 30. पोंग्या बरे, हा पोंग्या याच्या जवळ आलं की नाही, आलं याच्या जवळ. म्हणजे मी जे म्हटलं होतं की पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे किंवा पृथ्वीवरचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो चंद्राच्या 1/6 ने जास्त आहे की नाही, जास्त पहा आहे, बरोबर. जर कारण की पृथ्वीवर जी व्यक्ती आहे ती 750 न्यूटन असणारी चंद्रावर 6 जर भागितलं, 6 भागलं म्हणजे काय, 1/6 ने भागलं. थोडक्यात 1/6 ने जर 750 भागितलं तर पहा याच्या जवळ आन्सर येते, जवळजवळ येते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे चंद्रापेक्षा 1/6 ने जास्त आहे आणि चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे पृथ्वीपेक्षा 1/6 ने कमी आहे. बरं, घ्या देवाचं नाव मग. गुड नाईट.